सचिन भीमराव सचिन चव्हाण पेज विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली. त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि ते काही मित्र माझे भाजपाचे पदाधिकारी आहेत. तर त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करेल ते मला मान्य आहे. पैसे किती घेतले काय केले सांगा स्पष्ट. मला माझ्या मित्रांनी खरं खरं सांग. 50,000 रुपये दोन वेळेस दिले. खोटं बोलणार नाही. भाजपने किती मित्र भाजपचाच होता ना माझा. किती दिले भाजप? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी जी बोललात 10:30 वाजता त्यावेळेस आम्ही किती रुपये दिले आम्ही सगळे नाही काय किती दिले सांगा. मी अपक्ष असताना अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला 2 लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला पुरस्कृत झालं त्यावेळेस मी त्या मित्राकडून 1 लाख रुपये घेतले. अशी एवढी माझ्या मित्राकडून 5 लाखाची रक्कम पोहोचली. रेकॉर्डिंगवर 1.5 लाख रुपये आणखी द्या आणि 4 लाख दिले तर मला ते देणार होते. मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र 5 लाखाची मदत करणार होते. मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे कोण? बीजेपी आणि ते कोण सांगा. संबंधित मित्र नसते तर तुम्हाला खरं बोलायचं नाही. खरं सांग. मित्र कसं असं नाव पण ती ज्या मित्रानं तुम्हाला पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की बीजेपीचं नाव घ्या ना. ती सांगा. 50,000 दिले तुम्ही काय सांगा लोक. आणि ज्या मित्राकडून मी मला मदत झाली ते माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहेत. तुम्ही काय म्हणला होता की बाबा भाजपचा आमदारच पक्ष बदनाम होईल असं काहीच करणार नाही. का केलं तुम्ही? अपक्ष असताना पैसे घेतले हो काही आणि अपक्ष असताना नाही हो. काय कधीच आहे अपक्ष असतानाच आहे. हा परवाना कुणाच्या नावानं आहे? डॉक्टर वासुदेव निळकर राहणार बीड कोण आहे? कुणाचा माणूस आहे? बीजेपीचा माणूस आहे. ह्यांनी परवाने वंचितचे काढले तुमच्या नावाचे. कशामुळे काढले? कशामुळे काढले? तुम्ही मला पात्र आहे माझ्या म्हणजे एवढंच राहिलं होतं का? चूक झाली ना माझी. चूक तर मला मान्य करावं लागलं. समाज विकल्यात जमा झाले. चूक झाली माझी. तुम्ही म्हणतात ती चूक झाली माझी. मला चूक माझी मान्य आहे. बोला.